शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफान, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालिले सने, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान, हे नाव तेच अफजल खान. जीता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. ही हा 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 हा, ही हा 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 हा. त्याचं घोड दड पाय दड, फौज फाटालई बक्कळ. अंगी हातीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटे त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. ही हा 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 हा, ही हा 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 हा. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज, जत हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य आफात आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. त्यामुळे आपण काही दिवसासाठी कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. हे काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातीने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याटपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजीराजांच्या करामतीची, शिवाजीराजांच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करीन काही कल्पना युक्तीची, जी जी जी. आणि करीन काही कल्पना युक्तीची, जी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, ही हा 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 हा. आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. ही हा 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 हा, ही हा 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 हा. खाना हाक मारी तो हसरी, रखून नजरा गहिरी. जिरहा जी जी जी, जिरहा जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला. कटरीचा वारा त्याने केला. खरखर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान लडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवा खुपसला.
वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोतळा बाहिरे आला जी 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 बाहिरे आला जी जी जी. अशी झाली अफझल खानाची आणि शिवाजी राजांची प्रतापगडावर भेट. धन्यवाद.